नमस्कार मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाचं सगळीकडेच आगमन झालेलं आहे आणि बऱ्याच भागात पावसाने हजेरीसुद्धा लावली आहे। या पावसाळ्याबरोबरच येतं ते आजारपण। पावसाळ्यात घरातील लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंसुद्धा आजारी पडतात। सर्दी, खोकला याचबरोबर तापाचं प्रमाणही या पावसाच्या दिवसात वाढतं आणि या पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून डासांची पैदासही वाढते। या डासांच्या चावण्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढते। आपल्या परिसरातही या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता आपण वाढत चाललेली पाहतो। डेंग्यूचा ताप हा आता झपाट्याने पसरत आहे। डेंग्यू हा आजार जरी शरीर कमकुवत करणारा असला तरी त्याची योग्य काळजी न घेतल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो। त्यामुळे या आजारात रुग्णाला योग्य औषधोपचाराबरोबरच पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो। औषधोपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी औषधोपचाराबरोबरच आहारसुद्धा महत्त्वाचा ठरतो। रुग्णाला लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात। औषधाबरोबरच काही ठराविक फळांचं सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर आवर्जून देतात। असे अनेक सुपरफूड्स आहेत जी खाल्ल्याने रुग्णाला डेंग्यूसारख्या आजाराशी लढण्याची ताकद मिळते व रुग्णाला बरे होण्याचा वेगही वाढतो। चला तर मग आज जाणून घेऊयात अशी कोणती फळं आहेत की जी डेंग्यूच्या आजारात उपयोगी ठरू शकतात। डेंग्यूच्या आजारात सर्वात उपयोगी पडणारं महत्त्वाचं फळ आहे किवी। डेंग्यू झालेला असताना किवी खाल्ल्याने चांगला परिणाम होतो। किवीमध्ये असलेले कॉपर हे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि संसर्गापासून संरक्षण करते। किवी हे फळ पोटॅशियम त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए यांचा समृद्ध स्रोत आहे जे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा संतुलन राखते आणि किवीमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते जे डेंग्यूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करते। यानंतर दुसरं महत्त्वाचं फळ आहे ते म्हणजे डाळिंब। डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते। या लोहामुळे शरीरातील निरोगी ब्लड प्लेटलेटची संख्या योग्य राखण्यास मदत होते ज्यामुळे रुग्णाला डेंग्यूच्या आजारातून बरे होण्यास फायदा होतो। डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो। डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जाणवणारा थकवा आणि अशक्तपणाची समस्या डाळिंबाचे सेवन केल्याने दूर होते। डेंग्यूच्या रुग्णांसाठी महत्त्वाचं ठरणारं तिसरं फळ आहे ते म्हणजे संत्र। डेंग्यूच्या रुग्णांसाठी लिंबूवर्गीय किंवा सायट्रस फळं नेहमीच फायदेशीर मानली जातात। संत्र्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते। डेंग्यूमध्ये अनेकदा रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यावेळी संत्र्यासारखे फळ उपयोगी ठरू शकते। संत्र शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी, अशक्तपणाशी लढा देण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते। यानंतर डेंग्यूच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारं चौथं फळ म्हणजे पपई। पपई हे पाचक एन्झाईम्स पेपेन आणि कायमोपेपेन यांचा एक चांगला स्रोत आहे, त्यामुळे पचनास मदत होते। जळजळ किंवा सूज रोखली जाते आणि शरीरातील पचनासंबंधित इतर समस्यांवरही उपचार होतात। डेंग्यूशी लढा द्यायचा असेल तर पपईच्या पानांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो। पपईच्या पानांचा रोज 30 मिली रस घेतल्यास प्लेटलेटची संख्या झपाटीने वाढण्यास मदत होते। यानंतरचं पाचवं फळ आहे ते नारळ पाणी किंवा शहाळं। नारळाचे पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत। त्यामध्ये असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक ताकद देतात। नारळ पाण्यामध्ये असलेले मिनरल्स आणि मीठ यामुळे शरीराचे डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो। डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ पिण्याचा सल्ला दिला जातो। अशावेळी नारळ पाण्याचे सेवन उपयुक्त ठरते। डेंग्यूमध्ये महत्त्वाचं ठरणारं सहावं फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट। हे फळ अँटीऑक्सिडंट्स, हाय फायबर आणि लोह तसेच व्हिटॅमिन सी याने समृद्ध आहे। ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, पण त्याचबरोबर डेंग्यूच्या तापापासूनही त्यांचे संरक्षण होते। डेंग्यूच्या तापामुळे अनेकदा हाडामध्ये तीव्र वेदना होतात। अशावेळी ड्रॅगन फ्रूट हे हाडांची ताकद त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं। यानंतरचं सातवं फळ म्हणजे केळी। केळी एक असं फळ आहे जे पचनास अत्यंत हलकं आहे। डेंग्यूतून लवकर बरं होण्यासाठी रुग्णाला पचायला सोपे, हलके आणि पोषक तत्व असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो। अशावेळी पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असलेले केळे रुग्णाला खाण्यास द्यावेत, त्यामुळे आजाराशी लढण्यात रुग्णाला मदत होते। तर मित्रांनो, डेंग्यूच्या आजारामध्ये रुग्णाने जर औषधोपचाराबरोबर अशी पोषक तत्वांनी युक्त असलेली फळांचं सेवन केलं तर डेंग्यूचा आजार लवकर बरा होण्यास मदत होते।
ही माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. धन्यवाद.